काय आहे, निश्चयाचा महामेरू होतो जनासे आधार. तर काही शब्द असे आहेत की ती तेव्हाची मराठी आहेत आणि शब्द तेच आहेत, फक्त त्याच्यामध्ये किंवा ळ आणि ल मधला फरक किंवा असे काही फरक आहेत. लाईक आपण ज्याला आपण म्हणतो की कैसी, तर त्याचा तिथे लिहिलेलं आहे कैची, कैंची, कैंची असं. तर तो तेव्हाचा मराठीतला शब्द आहे, तर तो आत्ता घ्यावा का, की आत्ताच्या प्रमाणे आपण कैसीच त्याच्यामध्ये लिहावं. या संदर्भातल्या काही गोष्टी मी त्यांच्याशी बोलवतो. काय होतं, तेव्हाची मराठी. आता अनेक असे शब्द आजही आपल्याकडे असे आहेत, हे तुम्हाला रामदास स्वामींच्या याच्यात मिळणार नाही, परंतु अनेक शब्द असे आहेत जे फारसी आहेत शब्द, जे आपल्याला माहिती नाहीत. अनेक अशी आडनावं आहेत की आपल्याला त्याची कल्पना नसते की ही कशावरनं आली आडनावं. की उदाहरणार्थ आपण जर समजा बघितलं आज, आता पटकन सांगायचं जर तर फडणवीस, तर फडणवीस हे काही आडनाव नाही आहे, ते मूळचं पर्शियन नाव आहे फर्द नवीस. फर्द म्हणजे कागद, आणि नवीस म्हणजे लिहिणारा, कागदावरती लिहिणारा, फर्द नवीस. तर ते नंतर ते फडावरती लिहिणं आलं आणि म्हणून ते फडणवीस असं. तर ती आडनावं कशी असतात, आणि ह्याच्यात मला खूप रस आहे, स्वतःला रस आहे या गोष्टींमध्ये, की या सगळ्या गोष्टी कुठून आल्या, कशा आल्या, आपल्याकडचे अनेक खाद्यपदार्थ हे आले कसे. महाराष्ट्रामध्ये आपण ज्याला चपाती म्हणतो, पोळी म्हणतो, ही आली कुठून. महाराष्ट्रात तर गहू नव्हता, गहू आला कुठून. अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला भूगोलाशी आणि इतिहासाशी संबंधित असतात. पण मी अनेकदा सांगत आलो की जे मगाशी म्हटलं तुम्हाला की सावधपणा बाळगणं, म्हणजे बाबासाहेबांच्या ऐकून बोलण्यात दिसतं. कारण जगाचा इतिहास हा जर समजा आपण पाहिला, जगातली जर युद्ध आजपर्यंतची आपण पाहिली, मी नेहमी सांगत आलो की भूगोलाशिवाय इतिहास नाही. कारण भूगोल म्हणजे जमीन तो प्रदेश काबीज करणे, आणि तिथे झालेल्या ज्या लढाया किंवा काही आक्रमणं, या गोष्टींना आपण इतिहास म्हणतो, की त्या इतिहासामध्ये ती गोष्ट होती. तर ती संबंधित भूगोलाशी आहे. आणि आपला प्रदेश ज्या वेळेला काढून घेण्याचा प्रयत्न होतो, तर त्यावेळेला समाजाने सावध राहणं किती गरजेचं आहे. ह्या गोष्टी अनेकदा बाबासाहेबांकडनं मिळतात. पहिल्यांदा आमच्याकडे कसं आहे, शहर म्हटल्यानंतर आमच्याकडे फ्लायओव्हर झाला पाहिजे का, तर वस्ती वाढली म्हणून. मग फ्लायओव्हर झाला की अजून वस्ती वाढते, मग अजून आम्ही रस्ते बांधतो. रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं, ह्या गोष्टीतच आम्ही गुंतलेलो होतो. परंतु शहरामध्ये किती लोक आली पाहिजेत, किती लोकसंख्या असली पाहिजे, कुठपर्यंत तुम्ही FSI दिला पाहिजे, कुठपर्यंत इमारती असल्या पाहिजेत, ही जी सर्व एखाद्या भागामध्ये राहणारी लोकसंख्येनुसार त्यांना कोणत्या गरजा पुरवल्या गेल्या पाहिजेत. बरं, असं काही नाही आहे की रॉकेट सायन्स आहे, पण करायचंच नाही आहे. प्रत्येक गोष्टीमधनं ते आपण पूर्वीच्या काळात वाचायचो ना, ते इंच इंच लढू, तसं इंच इंच विकू, याच्यासाठी सगळी सरकारं कामं करत आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये आता 23 गावं नव्यानं आलेली आहेत, आणि पुणे महापालिका ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीनं झालेली आहे. पण या 23 गावांच्या DP प्लॅनबद्दल अद्याप चर्चा कुठं झालेली नाही. अनेक प्रश्न त्या गावातले आहेत. तुम्हाला सांगतोय, नुसता डेव्हलपमेंट प्लॅन काढून होणार नाही, तुम्हाला टाउन प्लॅनिंग करायला लागेल. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सुचवता येतात, सांगता येतात, परंतु त्याला जर आकार उकार नसेल. मी तुम्हाला सर्वसाधारणपणे सांगतो की एखाद्या शहरामध्ये जितकी लोकसंख्या असते, म्हणजे शहराचा आकारमान असण्याची लोकसंख्या असते, मी जर चुकत नसेल तर बहुधा 15% त्या शहरात रस्ते असले पाहिजे. पुणे शहराची परिस्थिती तर अशी आहे, हे फ्लायओव्हर नव्याने बांधलेले काय अर्थ नाही त्याला, पण साधारणपणे 8 का 9% फक्त रस्ते आहेत. आता ही जर परिस्थिती शहराची असेल तर तुमच्याकडे ट्रॅफिक जॅम होणार आहेत, अनेक प्रकारच्या कोंड्या होणार आहेत, वाहनं वाढत आहेत, वाहनांवरती कोणाचं लक्ष नाही आहे, रोजच्या रोज वाहनं रजिस्टर होत आहेत, ती रस्त्यावरती येत आहेत, जुनी काढली जात नाही आहेत. आता कशातच लक्ष द्यायचं नाही आहे तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक प्लॉट हा बिल्डरच्या घशात घालायचा. म्हणजे जिकडे पार्किंग होऊ शकतं, अनेक ठिकाणी जिकडे पार्किंगचे प्लॉट्स आहेत,
तिथे तर तुम्हाला बिल्डरला देऊन टाकायच्या, मग ST स्टँड देऊन टाकायचे, त्या मुंबईमध्ये जसं BSTचे आगार देऊन टाकली तशी देऊन टाकायची बिल्डर. असं कसं होईल मला सांगा? जर तुम्हाला वाहनं पार्क करायला जागा नाही आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त इमारती उंच 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 करत राहिलेल्या आहात. उंच इमारती केली की तिकडे कामाला येणारी माणसं वाढत आहेत, तिथे येणाऱ्या गाड्या वाढत आहेत, 2 व्हीलर्स वाढत आहेत, 4 व्हीलर्स वाढत आहेत. हे काही मी आता तुम्हाला आत्ता प्रश्न विचारला म्हणून सहज तुम्हाला सांगितलं. परंतु अशा ह्या खूप गोष्टी आहेत ज्याचं जगात नियोजन होऊ शकतं. तर माझ्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, आमच्या महाराष्ट्रातल्या शहरात का नाही होऊ शकत? लावरे व्हिडिओ आणि आता सांगतो मी तुम्हाला. मुळात तुम्ही एक गोष्ट बघितलीत का की भूमिकांना विरोध, व्यक्तीला नाही. मी ह्याच्या आधी तुम्हाला अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. माझे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, तर अजून कोणी असेल, माझं काय वैयक्तिक देणं घेणं नाही आहे. ज्या भूमिका मला नाही पटल्या त्यांचा मी सरळ विरोध केलेला आहे आणि ज्या भूमिका मला त्यांच्या पटल्या त्याचं अभिनंदन पण केलं आहे, त्याचं समर्थन पण केलं आहे. त्या समर्थनार्थ मी मोर्चाही काढलेला आहे, हे विसरू नका. मला असं वाटतं जे पटत नाही ते पटत नाही सांगणं गरजेचं आहे आणि जे पटतं ते मोठ्याने पण सांगणं गरजेचं आहे की पटतं. यात काही चुकीचं आहे का? हे सगळ्या गोष्टी सांगताना छक्केपंजे करू का? आवश्यकता नाही आहे. या निवडणुकांसाठी पालिकेमध्ये काही ठिकाणी वेगवेगळे पक्ष सत्तेत आहेत. मुंबईत शिवसेना आहे, पुण्यात भाजप आहे, आणखी तर मनसेच्या तुझं एवढं दाखवणार आहेत का रे? चालू आहे. टार्गेटवरती कोण असेल सर? कोणाच्या टार्गेटवरती? आपल्या जो टार्गेटवर टार्गेट असेल त्याच्यावर टार्गेट असेल. राज्य कारभाराबाबत तुम्ही कायम बोलत असता. कोणाबद्दल? राज्य कारभार एकूण कसा चालला पाहिजे या अनुषंगाने बोलत असता. आता सध्या उद्धव ठाकरेंवरती टीका होते आहे की ते ॲक्सेसिबल नाहीत किंवा उत्तर देत नाहीत. औरंगाबादला नाही, मला मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री ॲक्सेसिबल आहेत का नाही आहेत याच्याशी लोकांनाही काही देणं घेणं नसतं. पण राज्य ज्या प्रकारे चाललं पाहिजे किंवा राज्यामधल्या ज्या काही सोयी सुविधा ज्या काही लोकांना पुरवल्या गेल्या पाहिजेत. आता साधी गोष्ट, आता काहीतरी ते रेल्वे सुरू करत आहेत. मी याच्या अगोदर मी पत्र लिहिलेलं होतं की ज्यांची दोन्ही वॅक्सिन झालेली आहेत त्यांना रेल्वे प्रवास का नाही करून देत. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का? बाकीच्या राज्यांमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू झालेल्या आहेत. मग इथेच का सगळं सुरू आहे? आणि काहीतरी तिसरी लाट येणार म्हणून आम्ही आत्तापासून घाबरून घरामध्ये बसायचं, कुठची पद्धत झाली? लोकांचे उद्योगधंदे बर्बाद झालेले आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, घरं कशी चालवायची कळत नाही आहे, मुलांच्या फिया कशा भरायच्या माहीत नाही आहेत. आणि ह्यांना काय जात आहे? लॉकडाऊन करायचं आणि ह्यांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. मागे त्या सुधामूर्तींचंच होतं ना ते पुस्तक, सुधामूर्तींचं पुस्तक होतं ना, नाही पी साईनाथचं, दुष्काळ आवडे सर्वांना. तसं हे लॉकडाऊन आवडे सरकारला. कोणी प्रश्न विचारायला नको त्यांना. सर, आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडला नाही त्यांना सांगतायत की यापूर्वी असा कधी पाऊस पडला नाही. पण ह्याला कारणं जी आहेत ती आपल्याकडचं ढिसाळ नियोजन हे दरवर्षीच आहे. मागच्या वेळेला कोल्हापूरला ते सगळं प्रकरण झालं. कोकणामध्ये दरवर्षी होतं. त्या चिपळूणच्या आणि त्या महाडच्या आणि इतर सगळ्या बाजारपेठांमध्ये दरवेळेला पाणी भरलं जातं. वरती धरणं भरली की वरून पाणी सोडलं जातं. जगात जर समजा तुम्ही बघितलं तर वरून जिथून पाणी सोडलं जातं, सोडणार असतील तिकडनं जवळपास 7, 8, 10 तास अगोदर त्यांचे सायरन वाजायला सुरुवात होते. सो लोकांना तिकडनं काय स्वतःचं सामान घेऊन बाजूला जाता येतं, उंचावरती पुढे जाता येतं, अनेक गोष्टी अशा करता येतात. आपण एक गोष्ट बघितली पाहिजे. मी एक 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी फिल्म केली होती 2014ला ॲस्थेटिकवरती, की याच्यामध्ये जो शहरं जी आपली बखाल होत चाललेली आहे त्याचं काही नियोजन नाही. नुसते डेव्हलपमेंट प्लॅन आणता तुम्ही, पण टाऊन प्लॅनिंग कोणी करत नाही. आणि कुठे किती गोष्टी असल्या पाहिजेत, लोकसंख्येनुसार किती रस्ते असले पाहिजेत, आपल्याकडची गटारं कशी असली पाहिजेत, आमच्याकडच्या नद्या तुंबल्या आहेत, त्याच्यावरती अतिक्रमणं झाली आहेत. आज आपल्या मुळामुठाच्या या इकडच्या ह्याच्यावरती सगळं सिवरेजचं पाणी आणि घाण केमिकलचं पाणी आतमध्ये येतं आहे. इतकी वर्ष माहिती आहे. काय केलं त्याच्यावरती? सरकारं कोणती येऊ देत. जर समजा त्याचं नियोजनच होणार नसेल तर असला पाऊस कितीही पडला ते तुंबणारच आहे. नियोजन कुठेतरी फेल गेले पुन्हा मुंबईमध्ये तर काय
स्विमिंग पूल असेल अनेक म्हणजे पोलिसांच्या मी काय? सूचना आहेत. त्यात शंभरी नाही, त्यांनी परवा दिवशी मुलाखत देताना सांगितलं की आनंदी आहे परंतु समाधानी नाही. आणि खरंच मी ज्या वेळेला बाबासाहेबांना आजपर्यंत भेटत आलो त्या वेळेला नवीन खजाना काहीतरी मला मिळाल्यासारखं प्रत्येक वेळेला वाटलं की आपल्या शिवछत्रपतींबद्दल काहीतरी अजून एक नवीन माहिती, इतिहासाबद्दल अजून काही नवं हे बाबासाहेबांकडनं प्रत्येक वेळेला ऐकायला मिळालं. मी लहानपणापासून त्यांची व्याख्यानं ऐकलेली आहेत, शिवचरित्र अनेकदा वाचून झालेलं आहे. परंतु ज्या वेळेला मी व्याख्यानं त्यांची ऐकली किंवा आजही काही ऐकतो, मला प्रत्येक वेळेला ते असं वाटतं की ते नुसतं शिवचरित्र नाही सांगत आहेत. त्या शिवचरित्रामधनं ते आज 2021मध्ये आपण कसं जगायला पाहिजे, आपण कसं सावध असलं पाहिजे, म्हणजे या देशातल्या हिंदूंनी, या देशात या इकडच्या मराठी समाजाने किती सावध असलं पाहिजे आणि किती सतर्क असलं पाहिजे, हे या इतिहासामधनं मला असं वाटतं की बाबासाहेब सतत सांगण्याचा प्रयत्न सर्वांना करत आले. त्यातनं तो बोध घेणं, शिवचरित्र अनेकांनी लिहिली, परंतु त्या शिवचरित्रातनं समाजाने कसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सावध असलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी बाबासाहेबांकडे ऐकायला ज्या मिळाल्या आत्तापर्यंत त्या विलक्षण आहेत. आणि ते आजच्या जगामध्ये महाराज आपल्याला काय सांगतायत हे सतत सांगत आले. आणि तीच नवीन गोष्ट मला बाबासाहेबांमधली आणि एक अनोखी अशी गोष्ट दिसली. 1 to 1 संवाद अनेकदा तुमचा होत असतो, त्यांच्याशी हा संवाद कसा असतो? म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की ते फक्त शिवचरित्र सांगत नाही, त्याही पलीकडे जाऊन होणार आमचं. हां, मग एखादी गोष्ट समजा आत्ता आज एखादी घटना घडलेली असेल तर त्या घटनेतनं ते एखादा ऐतिहासिक संदर्भ ते सांगतात की पण ते सांगत असताना ते तुम्हाला असं नाही सांगत ना की हा ह्याच्याशी संबंधित आहे. ते तुम्ही समजून घ्यायचं असतं किंवा ते तुम्ही जाणून घ्यायचं असतं. आणि ते जाणून घेणं हे मला असं वाटतं आपलं काम आहे, सांगणं हे त्यांचं काम आहे. आणि प्रत्येक वेळेला ज्या वेळेला काही गाठीभेटी होतात त्यावेळेला ते काही नवीन काहीतरी एक इतिहासातला साक्षात्कार घडवत असतं. सर, त्याविषयी तुम्ही भेटलो होता, तुम्ही आणि विधानसभा निवडणुकांचा, तर त्यानंतर आपण आता नव्याने काय करत आहात? मधला जो काळ होता तो नव्याने काय करतो हे आमचा पक्ष म्हणून आम्ही बघू, कळलं का? ही काही तुम्हाला सांगण्याची गोष्ट नाही. आम्ही तुमच्या चॅनलमध्ये काय चाललं विचारतो का? अमित ठाकरेंवरची जबाबदारी पक्षांतर्गत वाढवली जाते आहे. काही प्रश्न नाही त्याचा. कसं आहे, अजूनही अमित बरोबर कोण लोक आहेत ती पण बघा. सगळ्याच नेत्यांवरती सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्याच्यामुळे असं कोणाही एकावरती नाही आहे. पक्षाचे सरचिटणीस आहेत त्यांच्यावरती जबाबदाऱ्या पडणार, उपाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती जबाबदाऱ्या येणार. सर, भाजपसोबत युती मनसे करणार का याची चर्चा अर्थात माध्यमांमधूनच असते. माध्यमामध्ये हे बघा कसं आहे माहिती आहे ना, तुम्ही प्रश्न निर्माण करायचे आणि आम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायला सांगायची. नाही, सुद्धा चंद्रकांत पाटीलच बोलले. काय बोलले? ते म्हणले की आम्हाला क्लिप आज फडणवीस पण आज बोलले. पाहून नंतर पहिली गोष्ट म्हणजे मी क्लिप पाठवली नाही, नंबर 1. नंबर 2, मी त्यांना बोललो होतो मी क्लिप पाठवीन, पण त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली मला कल्पना नाही. आणि मी जे असतं तेच बोलतो. मी त्यांना विचारेन, मी त्यांना क्लिप कोणी पाठवली. मी त्यांना सांगितलं होतं की कदाचित मी आल्यानंतर मी 1-2-4 जणांशी बोललो असेल, त्यांच्यापैकी कोणी पाठवली असेल तर मला त्यांच्याशी रेफर करावं लागेल, तुम्ही पाठवलेत का. त्या दिवशी नाशिकला जेव्हा मला भेटले त्यावेळेला हा सगळा इतर सगळे विषय निघाले, त्याच्यामध्ये हाही एक विषय निघाला. तर मी म्हटलं की मुळात पहिल्यांदा ते माझं भाषण हिंदीमधलं होतं, ते UP बिहारच्या लोकांना कळलं, तुम्हाला अजून नाही कळलं. जर तुम्हाला जर समजलं नसेल तर मी म्हटलं मी काय बोललो हे तुम्हाला पाठवून देईन. मला बोललं नक्की पाठवा, मला ऐकायला आवडेल. मी म्हटलं बरं ठीक आहे. त्याच्यानंतर मी आल्यानंतर घरी आल्यानंतर कोणाशी, मला तर आठवत नाही मी कोणाशी काय बोललो असेल तर त्यांच्यापैकी कोणीतरी त्यांना क्लिप ती पाठवली असेल तर लगेच त्याच्यावरनं लगेच जुळवू नका तुम्ही. नाही, आज फडणवीस पण म्हणाले की राज ठाकरेंनी जर परप्रांतीयच्या संदर्भातली भूमिका क्लिअर केली तर आम्ही युतीबाबत विचार करू. मला कसं आहे, ह्या भूमिका क्लिअर काय करायची, माझ्या भूमिका क्लिअर आहेत. माझ्या भाषणामध्ये काहीतरी असं बैल मुतल्यासारखं मी विचार नाही करत. असं बैल उभे चालता मुततो माहिती ना, तर तसा विचार नाही करत मी. तर त्याच्यामुळे जे काय आहे ते माझ्या
भूमिका ज्या आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्याच्यामध्ये देशहिताच्याही गोष्टी मी मांडलेल्या आहेत की प्रत्येक राज्याने आपापली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यावरती आक्रमण करू नका, आम्ही तुमच्यावरती आक्रमण करत नाही आहोत. आणि मला असं वाटतं आज तुम्ही जर समजा आसाम आणि मिझोराममधले जर समजा बघितलं तर तिकडेही तेच चालू आहे. मूळ प्रश्न असले निर्माण का होतात ह्या पण आपण गोष्टींकडे पाहणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तेच त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज अजून तसंच आहे. आता वयामुळे शरीर हा भाग झालाच, परंतु त्यांच्या बोलण्यात किंवा त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये किंवा त्यांचे संदर्भ आठवण्याच्या ह्याच्यात काहीही फरक पडलेला नाही. तेच बाबासाहेब आजही अनुभव. बाबासाहेब पुरंदरेंवरती जी टीका झाली ती त्यांनी अगदी त्याचा परिणाम न करू घेता, कारण अगदी महाराष्ट्रामध्ये झालेला वाद असेल किंवा इतर वेळी सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही RSSला हवं तसं लिहिता, अशा पद्धतीचे RSSला हवं त्या आशयाचं लिहिता अशीही टीका करण्यात आली. तर त्याबद्दल ज्यांना जातीमधनं मतदान हवंय ना त्या लोकांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. स्वतः कुठची गोष्ट वाचायची नाही, काहीतरी ऐकीव गोष्टींवरती या सगळ्या करायच्या आणि मग जेवढं जातींमध्ये भेद निर्माण करता येतील आणि त्यातनं जितकी मतं मिळवता येतील आणि आपला पोटापाण्याचा भाग जेवढा साधता येईल याच्यातनं ही किरकोळ माणसं आहेत ती सगळी. आणि बाबासाहेबांनी दुर्लक्ष करणं हेच महत्त्वाचं होतं आणि गरजेचं होतं. बाबासाहेबांसारख्या व्यक्तीला ह्या लोकांना काही उत्तर देणं हे काही बरोबर नाही. कारण कसं आहे, ह्या अशा प्रकारचे आरोप करणारे हे म्हणजे म्हणतो ना आपण की झोपलेल्याला उठवता येतं पण झोपलेल्याचं सोंग घेतलेलं उठवता येत नाही. त्याच्यामुळे ह्यांचे हेतू काय आहेत हे माहिती आहेत. त्यामुळे त्याचा काही इतिहासाशी संबंध नाही. ठीक आहे. राजकीय आपल्या ज्या बैठकाचं सत्र सुरू आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण होतात, तर नक्की महापालिका निवडणुकांसाठी आपलं धोरण काय आहे? नवीन तरुण बरेच बाहेर दिसत आहेत. नाही काय झालंय, काही ठिकाणी थोडासा एक अनेक पक्षांमध्ये ती गोष्ट होती, सगळ्यांमध्ये होती, एक साचलेपणा येतो आणि मग त्याला थोडासा हलवून थोडा वरती आणणं किंवा त्याला हलवून जागेवर ठेवणं, काही ठिकाणी बदल करणं आणि हे संघटना आणि सर्वच दृष्टिकोनातनं अपेक्षित असतं. खरं तर हे दीड वर्षापूर्वी व्हायला पण लॉकडाऊनमध्ये सगळं अडकल्यामुळे मला काहीच करता येत नाही आणि कोणालाच काही करता येणार. पण जसं असं हे शिथिल झालं तसं असं मी बाहेर पडायला सुरुवात केली. सर, त्या दिवशी 2012-13चा परफॉर्मन्स मनसेचा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स तिकडे याला काही नियोजन म्हणायचं का?